हाय, माय सेल्फ योगेश विकनकर. अरिनामध्ये मी ॲडमिशन घेतली होती मागच्या 3 वर्षापूर्वी. त्याच्या अगोदर मी अप्रूव्ह झालो होतो KTHM कॉलेजला. KTHM कॉलेजमध्ये माझं BSc इन ॲनिमेशन ही डिग्री मी परस्यू केली होती. त्याच्यानंतर मला अरिना ॲनिमेशनबद्दल समजलं होतं, ऑनलाईन समजलं होतं मला अरिना ॲनिमेशनबद्दल. त्याच्यानंतर मी अरिना ॲनिमेशनमध्ये ॲडमिशन घेतली. सगळ्यात पहिला जो माझा कोर्स होता अरिना ॲनिमेशनमधला, तो माझा होता 3D अँड VFX प्राईम होता. तर जसं जसं माझं कॉलेजमध्ये पण पोर्शन जात गेलं पुढे, तसं माझं ग्राफिक्समध्ये पहिला माझा इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर जसं जसं पुढे जात गेलो तसं माझा तो इंटरेस्ट चेंज होऊन 3D मध्ये आला. त्याच्यामुळे मी अरिनामध्ये ॲडमिशन घ्यायचं ट्राय केलं. अरिनामध्ये जसं मी ॲडमिशन घेतली, माझं तसं तिकडे ग्राफिक्स संपलं. त्याच्यानंतर 3D चालू झालं. काही कारणास्तव मला अरिनामधून ड्रॉपआउट पण करावं लागलं होतं. बट मी नंतर 2022 मध्ये परत अरिनामध्ये ॲडमिशन घेतली होती. त्याच्यानंतर माझा 3D अँड VFX असा एक कोर्स होता, तो मी कंटिन्यू केला. 3D मध्ये मला जास्त इंटरेस्ट होता, कारण की मी गेम वगैरे खेळायचो, पिक्चर वगैरे बघायचो. त्याच्यामुळे जास्त माझा इंटरेस्ट हा बिल्ड झाला गेममधून, की गेम कसा डेव्हलप होतो. त्याच्यामुळे मला 3D ह्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता. माझं 3D चालू झालं, माया चालू झालं 2022 मध्ये. फॅकल्टी पण खूप हेल्पफुल होती त्यावेळेस, आता पण आहे. जसं माझं 3D चालू झालं, कारण की मला 3D मध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता. आणि 3D अँड VFX माझा हा एक पूर्ण कोर्स होता. माया जसं माझं चालू झालं तसं मला सरांकडनं पण मार्गदर्शन प्रॉपर भेटलं. मला 3D मध्येच करिअर करायचं होतं, सो मी त्याच्यासाठीच जॉबच्या सर्चिंगमध्ये होतो. त्याच्यानंतर एक नवीन कॉन्सेप्ट आली होती अनरिअल इंजिन म्हणून. अनरिअल इंजिनचे सेशन पण मी भरपूर अटेंड केले होते. तर माझ्या कोर्समध्ये ऍड केलं होतं अनरिअल. तर जसं माझं 3D अँड VFX हा दोघं पूर्ण कोर्स संपला, तसं माझं अनरिअल चालू झालं 2023 मध्ये. अनरिअलचे पण मी भरपूर सारे सेल्फ प्रोजेक्ट्स केले होते. त्यासोबतच मी माया शिकलो, इथे 3D माया शिकलो, झिब्रस शिकलो. झिब्रसचे पण माझे भरपूर सारे मॉडेल्स होते स्वतः क्रिएट केलेले. काही मला हेल्प लागली, काही मला मार्गदर्शन लागलं, तर तसं सर होते सोबत. सरांनी पण, फॅकल्टी एकदम प्रॉपर हेल्प करते आपल्याला, जसं तुम्हाला हेल्प पाहिजे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर माझं चालू झालं अनरिअलमध्ये पण सरांनी खूप मदत केली, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. स्वतःचे मी प्रोजेक्ट्स पण बनवले. जसं मला समजलं की अनरिअल एक गेम इंजिन सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण गेम बनवू शकतो. तसं मी अनरिअलमध्ये माझे शोरील बनवण्याचा प्रयत्न केला. अनरिअलमध्ये मी पूर्ण माझी शोरील बनवली. आता माझी शोरील पण रेडी आहे. जॉबच्या अपॉर्च्युनिटीसाठी मी वेट करत आहे. फॅकल्टी पण चांगलं मार्गदर्शन करते. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मी स्वतःला ॲज अ लीडर म्हणून बघतो, की मी पुढच्या 3 वर्षामध्ये एका चांगल्या पोस्टवर मी लागलो पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न पण करत आहे. सो थँक्यू सो मच पगारे सर, अँड थँक्यू सो मच पगारे मॅम, अँड थँक्यू एव्हरीवन अरिना टीम टू सपोर्ट मी, अँड थँक्स अ लॉट.